हॅलो एव्हरीवन, वेलकम ऑल. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण ऑपरंड, ऑपरेटर आणि एक्सप्रेशन काय आहे ते शिकलो. आणि लास्ट व्हिडिओच्या लास्टला नोट्समध्ये मी टाकले की देर आर मेनी टाइप्स ऑफ ऑपरेटर्स, आणि एक एक करून आपण सगळे ऑपरेटर शिकणार आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट ऑपरेटर डिस्कस करणार आहे, जे की आहे अरिथमॅटिक ऑपरेटर. ओके. असे भरपूर अरिथमॅटिक ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, रिलेशनल ऑपरेटर, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर, असे भरपूर ऑपरेटर आहेत. सगळ्यांची कॅटेगरी आहे आणि त्या नावाच्या कॅटेगरी अंडर डिफरंट ऑपरेटर्स येणार आहे. सो फर्स्ट कॅटेगरी जी आहे ती आपण शिकणार आहे अरिथमॅटिक ऑपरेटर. ओके. सो अरिथमॅटिक ऑपरेटर खूप सिम्पल आहे. तुम्ही ऑलरेडी हे सगळे तुमच्या मॅथ्समध्ये यूज केलं आहे, बट स्टील आता आपण कोडिंगमध्ये कसं करणार आहे बघू. ऑलमोस्ट 80-90% सेम आहे. जस्ट एक मॉड्युलस आणि डिव्हिजन आहे जे थोडं क्वाईट डिफरंट आहे. बाकी सगळं सेम आहे. सो वेनेवर अरिथमॅटिक ऑपरेटर, ओके, अरिथमॅटिक ऑपरेटर्स. ओके. सो यामध्ये मॅथ्समध्ये तुम्ही कुठले कुठले ऑपरेटर्स, अरिथमॅटिक ऑपरेटर तुम्ही शिकले असाल, प्लस. ओके. आता सगळ्यांना माहिती आहे ऑपरेटर्स म्हणजे काय आणि ऑपरेटर म्हणजे काय. ऑपरेटर्स काय आहे? सिम्बल्स, जे की ते ऑपरेशन परफॉर्म करणार आहे आपल्या व्हेरिएबल्स वरती. तर अरिथमॅटिकच्या अंडर कुठले 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 ऑपरेटर्स येतात ते आहे प्लस. मॅथ्समध्ये आपण नॉर्मली हे सगळे केले, ऍडिशन. ओके. ऍडिशन करायला आपण काय यूज करतो? प्लस. सेकंड, सबट्रॅक्शन साठी आपण काय करतो? यूज मायनस. याला काय म्हणतो आपण? सबट्रॅक्शन. ओके. मग मल्टिप्लिकेशन. तर तुम्ही जसं मल्टिप्लिकेशन असतं तसं कोडिंग मध्ये, म्हणजे आपल्या कीपॅड वरती तुम्हाला स्टार दिसेल, तर स्टार म्हणजे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन. अँड देन आहे तुमचं डिव्हिजन आणि मॉड्युलस. सो तुम्हाला आपल्या मॅथ्स मध्ये फक्त डिव्हिजन असतं, जे तुम्ही असं करता. करेक्ट. हे डिव्हिजनला तुम्ही असं लिहिता ना, डिवाइड करायला, किंवा कोणी कोणी असं, आपण असं पण लिहितो. सो जे इथे जे यूज होणार आहे त्यात दोन आहे. ओके. कुठलं एक, याला म्हणून आपण काय? डिव्हिजन. याला म्हणायचं डिव्हिजन. ओके. आणि जे फिफ्थ आहे, जे की असं पर्सेंटचं साइन असेल, त्याला काय म्हणायचं? मॉड्युलस किंवा मॉड्युलो, जे काही आहे. ओके. सो डिफरंट फक्त आहे. बाकीचे जे आहे प्लस मायनस ते करणार. लेट से की माझ्या ए ची व्हॅल्यू काय आहे? 10 आहे, आणि बी ची व्हॅल्यू काय? लेट से 5 आहे. मी समजा ए प्लस बी केलं. ओके. तर यामध्ये ए आणि बी काय? तुमचे ऑपरेंट आहे. प्लस काय? तुमचं ऑपरेटर आहे. मी इफ असं केलं तर मला आन्सर काय भेटलं पाहिजे? 15. ओके. सेम ए मायनस बी. ए मायनस बी करेल मी तर 10 मायनस 5, 5. ए मल्टिप्लाय बी करेल तर 50. आता हे दोन आहे स्पेशल, जे ती थोडंसं डिफरन्स आहे यामध्ये, नॉर्मल आपल्या जे तुम्ही नाही आधी शिकले. ओके. तर wait. यामध्ये काय होतं ना, की लेट्स से की मला 10 डिवाइड बाय, तुम्ही जेव्हा 5 करता, तर काय होईल? 5 टू जा 10. आन्सर काय होईल? 0. ओके. सो याला काय म्हणतो आपण? क्वोशंट. आणि याला काय म्हणतो आपण? रिमाइंडर. सगळ्यांना माहित असेल, मॅथ्सचाच कन्सेप्ट आहे. याला काय म्हणतो? जे आपल्याला वरती मिळतं त्याला काय म्हणतो आपण? क्वोशंट. आणि याला काय म्हणतो आपण? रिमाइंडर. तर कोडिंग मध्ये त्याला दोघांची पण गरज पडते, क्वोशंटची पण आणि रिमाइंडरची. तुम्ही नॉर्मल जेव्हा डिव्हिजन करता, मी असं असं केलं, 10 डिवाइड बाय 2 म्हटलं, तुम्ही काय म्हणाल? मला 5 आन्सर यायचं. ओके. 5 आहे. तर तेव्हा जेव्हा 5 म्हणजे काय? तुमचा क्वोशंट आहे. 5 म्हणजे काय? क्वोशंट आहे. सो जेव्हा कधी तुम्हाला क्वोशंटची गरज पडेल, तेव्हा कुठलं ऑपरेटर यूज करायचं? डिव्हिजन, हे ऑपरेटर. ओके. आणि जेव्हा कधी तुम्हाला रिमाइंडरची गरज पडेल, तेव्हा कुठलं ऑपरेटर यूज करायचं? मॉड्युलस. इन शॉर्ट, तुम्हाला जे डिव्हिजन ऑपरेटर आहे, ओके, हे जे डिव्हिजन ऑपरेटर आहे, हे काय रिटर्न करणार आहे? क्वोशंट. आणि जे मॉड्युलस ऑपरेटर आहे, हे काय रिटर्न करणार आहे? रिमाइंडर. पुन्हा एक वेळा सांगते. अच्छा, स्क्रीन नवीन घ्यायला पाहिजे होती. बरं, ओके, नो प्रॉब्लेम. सो लेट्स सी की माझी ए ची व्हॅल्यू आहे 10, बी ची व्हॅल्यू आहे 5. मी म्हणत आहे ए डिवाइड बाय बी. तर समजा मी असं करेल. ओके. समजा मी असं करेल, तर याचं मिनिंग काय आहे? डिव्हिजन. मला आन्सर काय मिळणार याचं? 5. सॉरी, 10 डिवाइड बाय 5, 2. ओके. आणि इफ मी ए मॉड्युलस बी करणार, म्हणजे 10 मॉड्युलस 5 होणार याचा आन्सर. 10 मॉड्युलस 5 होणार, तर मला आन्सर किती मिळणार? 0. बिकॉज इफ तुम्ही याला असं डिवाइड करत आहे, म्हणजे इमॅजिन करून डिवाइड करा किंवा जे काही आहे. सो 5 टू जा 10 होतं. आणि तुम्हाला म्हटलं की क्वोशंट पाहिजे असेल तर काय यूज करायचं? क्वोशंट पाहिजे असेल तर डिव्हिजन यूज करायचं. आणि हेच तुम्हाला रिमाइंडर पाहिजे असेल तर काय यूज करायचं? मॉड्युलस यूज करायचं. ओके. सो ऑलवेज रिमेंबर, जेव्हा तुम्ही डिव्हिजनचं साइन देणार, तर तुम्हाला क्वोशंटची व्हॅल्यू भेटणार. आणि जर तुम्ही हेच मॉड्युलस यूज केलं, तर तुम्हाला रिमाइंडरची व्हॅल्यू मिळणार.
ओके. सो हे दोन, एक मॉड्युलस आणि एक डिव्हिजन, हा एक आहे डिफरन्स. बाकी तर सगळं प्लस मायनस वगैरे सगळं सेम आहे. आणि अजून एक, की लेट्स से कधी कधी काय होतं, आपल्या आपला जे क्वेश्चन असतात ते पॉइंट मध्ये असतात. ओके. सो इट डिपेंड्स की तुम्ही काय डिक्लेअर करता. लेट्स से की मी इंट ए काहीतरी करत आहे, इंट बी काहीतरी करत आहे, आणि जेव्हा मी प्रिंट करायच्या वेळेस मला लेट्स से की मला सम किंवा जे काही आन्सर आहे मला एक वेगळ्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचं आहे. तर तुम्ही समजा हा व्हेरिएबल फ्लोट मध्ये देणार तर फ्लोट मध्ये आन्सर येईल, पॉइंट मध्ये. इफ हा व्हेरिएबल इंट मध्ये असणार तर तुम्हाला इंट मध्येच आन्सर मिळणार. ओके. इट डिपेंड्स की तुम्हाला कुठल्या टाईपचा डेटा डिस्प्ले करायचा आहे. जसं आपण फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करतो ना प्रिंट एफ मध्ये, आणि डिरेक्ट सुद्धा तुम्ही प्रिंट केलं. लेट्स से मी म्हटलं प्रिंट एफ फॉर्मॅट स्पेसिफायर पर्सेंट डी, आणि इथे केलं ए प्लस बी. तर काय होईल, ए प्लस बी मध्ये जे काही ए ची व्हॅल्यू 10 आहे, बी ची व्हॅल्यू 5 आहे, 15 आन्सर होईल, आणि हे 15 इथे रिप्लेस होईल. ओके. हेच मी म्हटलं ए मॉड्युलस बी, तर काय होईल, आन्सर काय येणार 0. हेच मी म्हटलं की ए ए डिवाइड बाय बी, तर आन्सर किती मिळणार मला, डिव्हिजन मध्ये काय देतात आपल्याला क्वेश्चन, तो आन्सर काय मिळणार मला, 10 डिवाइड बाय 5 2. ओके. सो आपण हे सगळे एक एक करून कंपायलर वरती करून बघू. बाकी सगळं सेम आहे. फक्त मॉड्युलस आणि तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. कुठलं, डिव्हिजन. याच्यामध्ये नोट्स मध्ये पण बघा एक वेळा. अरिथमॅटिक ऑपरेशन्स आर यूज्ड टू परफॉर्म बेसिक मॅथ्स ऑपरेशन लाईक ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन. तर हा चार्ट तुम्ही समजा पेपरमध्ये लिहिला तर फुल मार्क्स आहे. ऍडिशन सिम्बॉल आहे, प्लस मिनिंग आहे, टू व्हॅल्यूजला ऍड करणार. लेट्स से की दोन व्हॅल्यूज आपल्या 5 आणि 3 आहे, तर आन्सर येणार 8. सो सिमिलरली सगळे आहे. डिव्हिजनचं बघू एक वेळा. 8 तुमची एक व्हॅल्यू आहे, 2 आहे. मी म्हटलं डिव्हिजन काय करणार, क्वोशंट ते रिटर्न करेल. क्वोशंट किती आहे, 2 4 आहेत तर 4 होईल. ओके. आता पुन्हा मॉड्युलो, मॉड्युलोस म्हणा किंवा मॉड्युलो एक आहे, जर पर्सेंटचं साइन असते. 10 मॉड्युलो 3, 3 3 जा 9 होते, रिमाइंडर किती उरलाय 1. तुम्हाला आन्सर मध्ये काय मिळणार 1. डिव्हिजन रिटर्न करेल क्वोशंट, आणि मॉड्युलस रिटर्न काय करणार, रिमाइंडर. ओके. सो क्विकली आपण सगळे पटापट करून बघू. एखादी आपण दोन दोन व्हॅल्यू घेऊ. इंट ए ची व्हॅल्यू लेट्स से 10 आहे, इंट बी ची व्हॅल्यू लेट्स से 5 घेऊ. ओके. तुम्ही काही पण घेऊ शकता. नंतर थोडी स्क्रीन झूम करू द्या. ओके. सरळ आपण प्रिंटएफ मध्ये एक एक प्रिंट करून बघत आहे. आपल्याला माहिती आहे की आता आपण सम वगैरे करत आहे, ऍडिशन सबट्रॅक्शन सगळं करत आहे, तर आन्सर आपलं कशामध्ये येणार आहे, इंटिजर मध्ये आपल्याला आन्सर पाहिजे. फ्लोट मध्ये वगैरे नाही पाहिजे, तर आपण फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करू पर्सेंट डी. ओके. आणि लेट्स मला असं पण म्हणायचं की मेसेज प्रिंट करायचं की ऍडिशन ऑफ ए अँड बी इज. ओके. सो जे काय ऍडिशन येईल ते पर्सेंट डी रिप्लेस करणार, आणि पर्सेंट डी ला आपल्याला व्हेरिएबल पास करावं लागेल, म्हणजे सांगावं लागेल ना की पर्सेंट डी कशाने रिप्लेस होईल, तर ते रिप्लेस होणार ए प्लस बी मध्ये जे काय व्हॅल्यू असेल त्यांनी ते रिप्लेस होईल. मी इतकं प्रिंट करून बघितलं, रन केलं, आन्सर काय आला पाहिजे आपल्याला बघा, ऍडिशन ऑफ ए प्लस बी इज 15. ओके. सिमिलरली तुम्ही बाकी सगळे करू शकता. मी तुम्हाला, तुम्ही प्लस मी केलं, तुम्ही मायनस करून बघा, मल्टिप्लिकेशन करू बघा, आपण डिव्हिजन करू आणि मॉड्युलस करू आणि डिव्हिजन करू. इथे स्लॅश एन देते सो दॅट नेक्स्ट मध्ये प्रॉब्लेम नाही. ओके. प्रिंट एफ, आता ऍडिशनच्या ठिकाणी काय करायचं आपल्याला, डिव्हिजन. ओके. डिव्हिजन ऑफ ए अँड बी. तर काय यूज करायला लागेल डिव्हिजन साठी, आता डिव्हिजन तुम्हाला डिव्हिजन साठी हा साइन. तर ए किती आहे 10, बी किती आहे 5, 10 ला 5 ने डिवाइड करू तर क्वेश्चन काय येईल 2. तर डिव्हिजन मध्ये आन्सर काय येईल तुमचं, डिव्हिजन ऑफ ए अँड बी 2. ओके. क्वेश्चन रिटर्न केलं. आता हेच सेम काय करायचंय, मॉड्युलस करून बघू की मॉड्युलसचा आन्सर काय. तर सो अकॉर्डिंग टू अवर लॉजिक किंवा अकॉर्डिंग टू आपण थेरी जे काही शिकलो, मॉड्युलस काय रिटर्न करणार, रिमाइंडर. ओके. ह्यात ऍडिशन न होता ते लिहू आपण मॉड्युलस. ओके. मॉड्युलो म्हणा, मॉड्युलस म्हणा, जे काही. आणि मॉड्युलसचं साईन काय असतं, पर्सेंटेज सारखं साईन. सो जेव्हा आपण 10 ला 5 ने डिवाइड करू आपल्याला रिमाइंडर काय उरणार आहे का, नाही. रिमाइंडर काय असेल 0. आन्सर काय यायला पाहिजे मॉड्युलस मध्ये 0. ओके. इव्हन तुम्ही काहीतरी वेगळं द्या, लेट्स से मी 3 देते. 3 3 चा काय होईल, आता इथे सगळ्या मला आन्सर गेस करा. ए प्लस बी काय आला पाहिजे, 10 प्लस 3 13. करेक्ट. डिव्हिजन केल्यावरती आपण काय प्रिंट करत आहे इथे, इंटिजर. आपण त्याला म्हटलं का डेसिमल मध्ये मला व्हॅल्यू पाहिजे, नाही, इंटिजर मध्ये. तर 3 3 जा 9, 3 प्रिंट करणार तो, भलेही आन्सर 3.3 असेल आपलं, सॉरी, भलेही आन्सर
3.3 येणार, बट 3.3 प्रिंट होणार का बरं? कारण की तुम्ही प्रिंट करत आहे काय, इंटिजर. सो 3 पॉईंट मध्ये आन्सर नाही मिळणार, 3 मिळेल. मग 3 3 जा 9, रिमाइंडर किती उरतंय 1. सो आन्सर काय मिळायला पाहिजे इथे 1. प्रिंट करून बघते, करेक्ट आहे बघा, 13 3 आणि 1. हेच तुम्ही म्हटलं की मला पॉईंट मध्ये आन्सर पाहिजे, मला एक्झॅक्ट पाहिजे, किती पाहिजे, तर तुम्ही मग कुठलं फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करणार, %f. %f यूज करणार तर तुम्हाला पॉइंट मध्ये सुद्धा आन्सर मिळेल, 6 डिजिट पर्यंत बाय डिफॉल्ट मिळणार. ओके. सो बघू आपण यामध्ये आन्सर काय आलं तर. ओके. सो आता बघा इथे आपल्याला आन्सर घ्यायला 0 0 0, जे की इनकरेक्ट आहे. याचं मिनिंग काय आहे की जे ए मॉड्युलस हा जो सॉरी हे जे डिव्हिजन आहे, इंटिजर डिव्हिजन इंटिजर परफॉर्म करेल, म्हणजे इंटिजरचं डिव्हिजन परफॉर्म करणार. आपले काय आहे, आपण इथे फ्लोट सांगितलं त्यांना, बट फ्लोट व्हॅल्यू नाही आहे, इंटिजर व्हॅल्यू आहे. तर एक तर तुम्ही काय करा, की हा ए आणि बी ला दोघांना फ्लोट डिक्लेअर करा, की हे पण फ्लोट आहे आणि हा पण फ्लोट आहे. किंवा तुम्ही इथे पण असं फ्लोट करू शकता. समजा मला टाइप कास्टिंग हा कन्सेप्ट आहे, हा घेऊ आपण. लेट्स से की मी याला फ्लोट असं एक्सप्लिसिटली कन्वर्ट केलं, की जे काही व्हॅल्यू असेल ती फ्लोट असेल, तर मला बरोबर आन्सर येईल. रन करते, तर 3.3 वगैरे आलं. ओके. सो एक तर तुम्ही ह्या दोघांना डिव्हिजन म्हणून, मग तुम्हाला पाहिजे असेल तर याला काय करा, फ्लोट करा. नाहीतर तुम्ही इथे पण याला फ्लोट मध्ये कन्वर्ट करू शकता. बट तुम्ही आत्तासाठी फक्त काय काय इंटिजर व्हॅल्यू घ्या आणि सगळे परफॉर्म्स करून बघा. सगळे जेवढे काही ऑपरेशन्स आपण शिकलो, सगळे ऑपरेशन्स परफॉर्म करून बघा, तुम्हाला आन्सर मिळेल. मी ॲडिशन सांगितलं, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन तुम्ही करा, डिव्हिजन मॉड्युलस पण सांगितलं आहे. एक वेळा प्रॅक्टिस करून बघा आणि बघा की करेक्ट आन्सर येतं की नाही. इफ तुम्हाला फ्लोटशी खेळायचं तर तुम्ही जे डेटा टाइप आहे हे फ्लोट घ्यावं लागेल, बिकॉज हे जे अरेथमेटिक ऑपरेटर्स आहेत ते त्याच डेटा टाइपवर परफॉर्म करेल. तुम्ही ते फ्लोटमध्ये तुम्हाला आन्सर पाहिजे, पण तुम्ही व्हेरिएबल काय डिक्लेअर केलंय इन, तर ते परफॉर्म नाही करणार बरोबर, जसं एक्सपेक्टेड आहे तसं. ओके. आय होप तुम्हाला समजलंय. त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि नाही काही समजलं तर मला विचारा. ओके. ओके देन. ठीक आहे. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.